वन्यजीव प्राण्यांच्या अवयवांची तस्करी, घोरपड, सोनेरी कोल्ह्यांच्या कातड्यांसह तिघे ताब्यात, वनविभागाची धडक कारवाई. नंदुरबारमध्ये वन्यजीव अवयव तस्करीचा मोठा पर्दाफाश करण्यात वनविभाग आणि वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोच्या पथकाला यश आलं आहे. बसस्थानक परिसरात सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईत 2 महिलांसह तिघांना ताब्यात घेण्यात आलं असून संशयितांकडून घोरपडीचे अवयव, सोनेरी कोल्ह्यांच्या कातड्या आणि मुंगुसाचे अवयव जप्त करण्यात आले आहेत. नंदुरबार शहरातील बसस्थानक परिसरात वन्यजीव अवयवांची तस्करी सुरू असल्याची गुप्त माहिती WCCB मुंबई टीम आणि सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा यांना मिळाली होती. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी नंदुरबार, रेंज स्टाफ आणि रोहयो पथकाने संयुक्त सापळा रचून ही धडक कारवाई केली. कारवाई दरम्यान 2 महिलांसह एका पुरुषाला ताब्यात घेण्यात आलं. संशयितांकडून वन्यप्राणी घोरपडीचे अवयव म्हणजेच हातजोडी, 4 सोनेरी कोल्ह्यांच्या कातड्या, मुंगुसाचे अवयव आणि एक घोरपडीची कातडी जप्त करण्यात आली. याशिवाय MH18 CD 1936 क्रमांकाची युनिकॉर्न मोटरसायकलही वनविभागाने जप्त केली आहे. सदर संशयितांविरोधात भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत विविध कलमांनुसार वनगुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नंदुरबार करत आहेत. ही कारवाई धुळे वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून वन्यजीव तस्करी विरोधात वनविभागाने मोठा धडक ॲक्शन घेतल्याची चर्चा आता परिसरात सुरू आहे. वन्यजीवांची अवैध तस्करी रोखण्यासाठी वनविभागाकडून सातत्याने कारवाई केली जात असतानाच नंदुरबारमध्ये ही कारवाई अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का याचा तपास आता सुरू आहे.